हेलो दोस्तों, आप देख रहे हैं MTN न्यूज। आज हम औरंगाबाद के क्रांति चौक पर आए हुए, यहाँ कारखाने के जो किसान आए हुए कई 7 महीने से इन्होंने गन्ना दे चुका है कारखाने को पैठन तालुके के, पर अभी तक इनको उनका मुआवजा नहीं दिया गया। अभी तक किसानों को उनका पैसा नहीं मिला। किसानों को जो उनका हक का पैसा है, जो साल भर गन्ने को उगाते हैं, मेहनत करते हैं उसके पीछे, और उसके बाद उन्हें कारखाने को देते हैं और उसके बाद उन्हें पैसा मिलता है। पर इस बार 7 महीने हो चुके हैं। जनवरी में इन्होंने पैसा गन्ना दिया था कारखाने को, और अभी तक वो कारखाने वाले उन्होंने उनको पैसा नहीं दिया, जबकि नियम का ऐसा है कि 14 दिन में वो पैसे देना चाहिए। नहीं अगर देते हैं तो उसके बाद 15% बैच के साथ ऐसा देना चाहिए। ऐसे हमने किसानों से बात की तो उन्होंने बताया, और उन्होंने कहा कि आज जो है ये हमारा आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संगठन की तरफ से ये आंदोलन चालू है। अमर उपोषण है ये, जब तक पैसे नहीं मिलते तब तक यहाँ से हलेंगे नहीं। अब देखना है क्या इन्हें न्याय मिलता है। आप देखते रहिए MTN न्यूज, ऐसे ही हम आपको अपडेट देते रहेंगे। क्रांति चौक पुलिस स्टेशन का बंदोबस्त है। आम्ही आंदोलनात निघालो खाली निघाले निघाले गाडी जवळ आले की त्यांचे चमचे निघायचे। अरे साहेब तर कालच म्हणले तुम्हाला पैसे पाडणार, साहेब तर कालच म्हणले 2 दिवसात पैसे टाकणार आहे, आणि जे आंदोलन जाईल ना त्याला हे पार्टी अरे त्या चमच्याला खाली बसवलं। शेतकरी कुटीचा अरे कारखानदाराचं करायचं काय? अरे कारखानदाराचं करायचं काय? या कारखानदाराचं करायचं काय? शेतकरी कुटीचा शेतकरी संघटनाचा कोण मत देणार नाही, कोण मत देणार नाही। बोला काय सांगेल, आज जे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे, काय काय मागण्या आहेत? आज खऱ्या अर्थानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांचे ऊसाचे बिल ऊस जाऊन 7 महिने झाले। ऊस कारखाना बंद होऊन सुद्धा 4था महिना चालू, 3रा महिना चालू झालेला आहे, परंतु कारखानदारांनी अजून शेतकऱ्याचे बिल अदा केलेले नाहीत। खऱ्या अर्थानं ऊसकेम कायदा काय सांगतो, शेतकऱ्यांचा ऊस गेल्यापासून त्यांनी 15 दिवसाच्या आत त्या शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग
ते पैसे वर्ग झाले पाहिजे, परंतु ते पैसे वर्ग करत असताना त्याला 15% व्याज लेट पेमेंट 15% व्याज दर देऊन त्या शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले पाहिजे, परंतु कारखानदारांनी आतापर्यंत केलं नाही। साखर प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई केली नाही। आमचं एकच मागणं आहे, 7 महिने झाले शेतकऱ्याच्या कष्टाचे पैसे तुम्ही घेऊन बसलात, त्या शेतकऱ्यांना जोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना मागे हटत नाही। जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना याच तीव्र भूमिकेत राहील आणि शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय इथून मागे हटणार नाही। अधिकारी का टालमटोल करत आहे? अधिकारी स्वतःच आर्थिक देवाणघेवाण करून आर्थिक हितापोटी कारखानदारांची पाठराखण करतायत। आमचं त्यांच्यावर ऑब्जेक्शन आहे। खऱ्या अर्थानं जर त्यांनी कायदा वापरला असता तर शेतकऱ्याची ही वेळ आली नसती आणि महाराष्ट्र सरकारमधील नेत्यांची ही नपुंसकता आहे। शेतकऱ्यांना स्वतःसाठी आंदोलन करावं लागतंय, शेतकऱ्यांच्या स्वतःच्या घामासाठी लढावं लागतंय, शेतकऱ्यांना स्वतःसाठी उपोषण करावं लागतंय। हे शेतकऱ्यांची शोकांतिका आहे। यामध्ये आमदार खासदार सामील आहे का? नाही, स्थानिकचे आमदार खासदार तर ते शेतकऱ्याकडे बघायलाच तयार नाही। त्यांचं फक्त काम एकच, इलेक्शन आलं की शेतकरी राजा आणि इलेक्शन झालं की शेतकऱ्याचा बाजा वाजायचं, हे नेत्यांचं काम आतापर्यंत झालेलं आहे। आजपर्यंत पाहिलंय तुम्ही, इतर प्रश्न असतील, शेतकऱ्याचा कुठलाही प्रश्न असो, फक्त संघटना ही शेतकऱ्यासाठी लढते आणि शेतकऱ्यांना न्याय देते। तुम्हाला का वारंवार आंदोलन करावं लागतं? खऱ्या अर्थानं जे प्रशासन शेतकऱ्यांसाठी नेमलंय ते प्रशासन शेतकऱ्याच्या विरोधात जात आहे, म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आंदोलन करावं लागतंय, शेतकऱ्याला रस्त्यावर यावं लागतंय। ही मोठी शोकांतिका झाली। तुम्हाला न्याय भेटला नाही याच्यानंतर काय? नाही, आज उपोषण आहे। आजचं उपोषण हे उद्या तीव्र आंदोलनात बदल होईल आणि आंदोलनाची दिशा ही चेंज होईल। स्वाभिमानी शेतकरी संघटना अख्ख्या महाराष्ट्रातले कार्यकर्ते आणि नेते या संभाजीनगरकडे आज संध्याकाळपासून वाटचाल करायला लागतील। कारखान्याचे काय संचालक याच्यामध्ये सामील आहे का? पैसे 100% सगळी चोराची टोळी तयार झालेली आहे। पैठण तालुक्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये ही शेतकऱ्याला लुटणारी टोळी तयार झाली आणि सरकार आणि प्रशासन, सरकारमधील सुद्धा चोराची टोळी, हीच टोळी सरकारमधील सुद्धा सामील आहे। वारंवार जनता त्यांना निवडून का देते? मग जनता निवडून देण्याच्या भूमिकेत नाही, त्यांनी जनतेचा दिशाभूल करून मतदान करून घेऊन ते सत्तेत आलेले आहे। ईव्हीएमच्या माध्यमातून असेल, लाडक्या बहिणीच्या माध्यमातून असेल, शेतकऱ्याचा सातबारा कोरा करतो या माध्यमातून या सत्तेमध्ये आले आणि शेतकऱ्याला डेंगा दाखवण्याचं काम या सरकारने केलेलं आहे। म्हणून येत्या काळामध्ये सरकारला सुद्धा सरकारची जागा दाखवण्याचं काम हे शेतकरी करतील, हे मला तुम्हाला या माध्यमातून बोलायचं आहे। मी स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर। आपण शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने या ठिकाणी हे 4थं आंदोलन आहे। बरेचसे शेतकरी या ठिकाणी जवळजवळ 1300-1400 शेतकरी पैठण तालुक्यातील ऊसाचं पेमेंट मिळालं नाही, म्हणून सहसंचालक कार्यालय या ठिकाणी आलो असता यांना बिफोर कल्पना दिलेली आहे 7 दिवसाची, परंतु या ठिकाणी प्रशासनाचा सक्षम अधिकारी कोणीही नाही। आता वर जाऊन आलो, आम्ही बघितलं मित्र, या ठिकाणी किती जरी बसले तुम्ही तरी यांनी अजिबात काळजी घेतलेली नाही, काळजी केलेली सुद्धा नाही। प्रशासन पूर्णपणे झोपलेलं आहे। या क्षेत्राचे आमदार आणि खासदार आहे, मग यावेळी आमच्या इथले आमदार आणि खासदार हा तो निष्क्रिय आमदार आणि निष्क्रिय खासदार आहेत, त्यांचं सोडून द्या, परंतु प्रशासन सुद्धा अजिबात सिरियस नाही। या ठिकाणी सहसंचालक कोणीच नाही आहेत, ते ॲडिशनल आहेत, ते सध्या पुण्यात आहेत। आम्ही वर जाऊन आलो, साखरा इथला फोन लावला, रावसाहेब तिथे आहेत। या ठिकाणी 7 दिवस झाले आम्ही निवेदन दिलेलं, इथं आज आंदोलन पुकारलेलं आहे, यांचा एक सुद्धा माणूस सिरियस नाही। एक क्लर्क म्हणून आपल्या समोर येतो, तुमचे म्हणणे काय? असे 700 लोकांचे म्हणणे जर क्लर्क विचारत असेल, ही कोणतं प्रशासन चालणार आहे? कारण मिली बघत आहे कारखानदार आणि प्रशासन, त्यांना शेतकऱ्याचं घेणं नाही। माझी पोलीस डिपार्टमेंटला विनंती आहे, तुम्ही गाड्या आणा आणि आम्हाला बिंदास घेऊन जा, तिकडे धरणात सोडा, बिंदास काही अडचण नाही। असंही जगून मारणारच आम्ही, त्याच्यापेक्षा लढून मारू। आमचं जर चुकाचं असेल तर सांगा आम्हाला। बोललं एकच आहे, सगळ्या शेतकऱ्यासाठी एकच म्हणणं आहे, बाकी बोलू नका, या शेतकऱ्याचा 7 महिन्यापासून ऊसाचे पैसे दिले नाही, उलट हे सरकारच शेतकऱ्याच्या विरोधात आहे। ही कारखान्यावर जप्ती आणली, पण ती जप्तीची अंमलबजावणी कलेक्टरने केली नाही
आमदार खासदार काय करते, सरकार काय करतं? उलट ह्याच खासदारांना हा कारखाना 18 वर्षासाठी लिहून दिला होता, ह्याच भुमरेनं लिहून दिला होता आणि आता ह्या भुमरेच्या त्याचाही कारखाना 100 कोटी रुपयाला तोट येते आणि हा कारखाना सुद्धा वाट लावायचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणून या शेतकऱ्याचे आज 7-8 महिने झाले पैसे नाही, जानेवारी फेब्रुवारीचे पैसे नाही. आणि हे काय करतं मग सरकार करतं काय? आज शेतकरी संघटनेच्या मार्फत आज 4th-5th आंदोलन आहे. काय तर हक्काचे पैसे, उलट तो 15 दिवसात पैसे द्यायला पाहिजे होते. म्हणून या सरकारचा निषेध, या कारखानदार हा जो सध्याचा कारखानदार आहे हा पैसे कमायला आलेला आहे आणि हे सरकार करतं काय किंवा हे आमदार खासदार करतात काय? म्हणून माझ्या दादांनो शेतकऱ्याचा एकजुटीनं आम्ही शेतकरी संघटनेमागे आम्ही पाठीमागे शेतकरी म्हणून राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा आम्ही यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणार. राष्ट्रवादी सुद्धा सत्यामध्ये आम्ही शरद पवार गटाचे राष्ट्रवादी आहे, आम्ही सत्तेत नाहीये. काय सांगणार जे सत्यात आहे ते आमदारांना आणि मंत्र्यांना? यांचे सुद्धा दरवाजे बंद करणार आहे आम्ही आता. उलट यांचंच काम आहे, यांचं कर्तव्य आहे की शेतकऱ्याचे पैसे दिले नाही दिले मग करते काय? आणि संचालक मंडळ काय करत? संचालक मंडळ ते सगळे एकत्र झाले ना. हे सगळे संचालक मंडळ या नालायक सरकारमुळेच ते सत्तेवर आलेले. सगळे सभासद बाहेरचे गेले ते. भाऊच्या नेतृत्वाखाली सर्व तर हे शेतकरी आता म्हटल्याप्रमाणे आता जरा पैसे मिळाले नाही तर शेतकरी संघटनेमार्फत आम्ही अगदी शेतकऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहून शेतकऱ्याला न्याय द्यायला राहणार नाही. सर्व जास्त पाहिलं महाराष्ट्रामध्ये तो मराठवाड्यामध्ये सर्व जास्त शेतकऱ्यांची आत्महत्या होते. आत्महत्या करते तर काय करते? आज 7 महिने झाले, ऊस 12 महिने ऊसाला पाणी दिलं आणि 7 महिन्यापासून पैसे नाही. मग काय करेल? आत्महत्या नाही करीन तर काय करीन? कोणाच्या लेकीबाईचं लग्न आहे, कोणाच्या मागे खर्च देणं आहे, खत देणं आहे, मग हे करायचं नाही का? म्हणून आम्ही या शेतकरी संघटनेच्या पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आम्ही सर्व शेतकरी म्हणून खंबीरपणे उभा राहणार. जर तुमची मागणी पूर्ण होत नाही, आगला पाऊल काय असेल? आगला पाऊल आता इथून हटणार नाही. आगला आता पाहू ना कसं करता येईल तर, पण आम्ही हटणार नाही एवढं नक्की. पेमेंट नाही भेटलं तर सर्व आम्ही शेतकरी सगळे फक्त जे आम्हाला सांगते तोपर्यंत आम्ही शांत राहणार. जोपर्यंत आज या ठिकाणी सगळे शेतकरी येण्याची गरज नव्हती. ऊस केन कायद्या सगळ्या शेतकऱ्यांनी संत एकनाथ सहकारी साखर कारखाना असो, आजूबाजूचे कारखाने असो, याला ऊस घातलेला आहे. ऊस केन कायद्यानुसार या चेअरमननी भाव घोषित केलेले आहेत आणि ऊस केन कायद्यानुसार घोषित भाव केल्याच्या 14 दिवसात पैसे द्यायला पाहिजे. 14 दिवसात जर पैसे दिले नाही तर त्या कायद्याप्रमाणे 15 दिवसानंतर 15% व्याजाने त्याला पैसे द्यावे लागतात. आज शेतकऱ्यांनी 12 महिने ऊस सांभाळा. आज शेतकऱ्याची अशी परिस्थिती झालेली आहे, त्याला खताला पैसे नाही, बियाला पैसे नाही, मुलं शाळेत घालायचे, मुलाच्या शाळेच्या फीसला पैसे नाही. शेतकरी सध्या अडचणीत आलेला आहे. शेतकऱ्याचा ऊस जानेवारी फेब्रुवारी मध्ये गेलेला आहे ना आजपर्यंत पैसे नाही. आमची शेतकऱ्याची उपजीविका त्याच्यावरच असते. उपजीविकेचं साधन तेच आहे आणि त्या एवढं उपजीविकेचं साधन असताना आम्ही एवढं 12 महिने ऊस पिकवला, कष्ट केले, घाम गाळला आणि ते ऊस यांना दिला आणि यांनी 15 दिवसात आम्हाला पैसे द्यायच्या ऐवजी आजपर्यंत पैसे दिलेले नाही. त्यामुळे या शेतकऱ्याला नाविलाज या ठिकाणी यावं लागतं. याचं कारण पैसे काय दिले नाही याचं कारण कलेक्टर सुद्धा आहे. जेव्हा साखर आयुक्त पुणे यांनी RRC करायचं ठरवलं, ज्या दिवशी RRC करायचं पत्र निघालं ते कलेक्टरला आलं. कलेक्टरचं काम होतं तहसीलदारला यांना कळून ते पंचनामा करायचा आणि ते काय आहे ते जप्त करायचं. कलेक्टरनी तसं न करता ज्या दिवशी पत्र निघालं त्या दिवशी साखर कारखान्यावर 50 ट्रक आल्या आणि 50 ट्रकनी सगळी साखर फरार झाली आणि या ऑडिटरनी त्याला खोटा रिपोर्ट दिला का साखर त्या ठिकाणी आहे. म्हणून आजच्या मागच्या आठवड्यात सगळे शेतकरी तहसीलला गेले, तहसीलचं कुलूप बंद केलं. त्यावेळेस आता पंचनामा केला, तिथे 1 चमच्याभर सुद्धा साखर नाही. म्हणजे प्रशासन करतं काय? अरे सगळेच प्रशासन, सगळेच शासन, प्रशासन सगळे शेतकरीच. शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे? आज शेतकरी या ठिकाणी बसले, शांततेत आले, त्यांचा हक्काचा प्रश्न मांडायला आले. काय गरज एवढं पोलीस ताफ्याची सांगा? अरे आम्ही आमच्या हक्काचा पैसा आलो, तुम्ही मागे कॅमेरा फिरा किती आलेले इथं. हो आमचा हक्काचा पैसा आहे, आम्ही ते घाम गाळला त्याचा पैसा आहे, आम्ही ते पैसा न्याय. बरं तेच चूक करतात त्यांना धरून आणू ना. जे चूक करतं ज्या कायद्याप्रमाणे पैसा द्यायला पाहिजे त्यांना धरा, तुम्ही त्यांना आतमध्ये टाका ना आणि त्यांना सोडून द्या. कशासाठी आले? आम्ही चोर आहे का?
अरे जे चोर आहे त्यांना पकडा, हे पहा तुम्ही कॅमेरे फिरवा. काय 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 चुकलं बा आमचं? पुढे बाय किती येते, खाली उतरून कॅमेरे दाखवा. काय चुकलं आमच्या शेतकऱ्याचं? आम्ही इथं हक्काचा पैसा मागायला आलो. कशासाठी आहे दडपणशाही, कशासाठी दडपशाही आहे? तर ह्या आम्हाला जोपर्यंत शेतकरी आम्ही शांतता मार्गाने लढा चालू आहे, जोपर्यंत आम्हाला पैसे मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही, हे निश्चित. तरी मी तुमचे बी आभार मानतो, तुम्ही आमच्या सोबत आहात त्याच्यामुळे तुमचे शतशः आभार. आणि इथं आमचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आमच्यासाठी कोणीही उरलं नव्हतं, पण आम्हाला ज्यांनी साथ दिली त्यांची आम्ही कधीही उपकार विसरणार नाही. आणि जोपर्यंत आमच्या शेतकऱ्याला सगळे पेमेंट भेटत नाही, टोटल A to Z पेमेंट भेटत नाही, तोपर्यंत आम्ही इथून जात नाही. हे आमचं शेवटची बाईट आणि लास्ट बाईट, आम्ही हटत नाही इथून. आमचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पोलिसने जर तुम्हाला अटक केली तर आम्ही अटक व्हायला सुद्धा तयार आहे. आमच्या पाणी भरलेल्या ऊसाचा जर आम्हाला हे मोबदला भेटत असेल तर आम्ही खुशी आत्महत्या सुद्धा करू या झाडाला रस्सी बांधून तुमच्या समोर. परंतु बरेचसे नाही, सगळ्या शेतकऱ्याचे म्हणावं लागन, हे बिल न भेटता त्याच्यामुळे ऊसाला खत पडलेलं नाही. तुम्ही स्वतः शेतामध्ये येऊन प्रत्यक्षित बघू शकता, व्हिडिओ काढू शकता. ते कांड्या कितीने वाढलाय, काय झालंय. शेतकऱ्याला खत टाकायला सुद्धा पैसा नाही. जर हे पैसे देत नसन तर यांनी काय कष्ट केले का? शेतकऱ्यांनी कष्ट केले. शेतकऱ्याचे पैसे का घरी ठुता? शेतकऱ्याला द्या. तुम्हाला एवढीच लाज वाटत असेल तर खात्यावर पेमेंट टाकून द्या. याच्यानंतर जर कोणता शेतकरी बोलला तर मी माझं नाव सांगतो, नंबर सांगतो, मला फोन करा, त्याला मी बघतो.